तर कर्जत जामखेड एमआयडीसी साठी राम शिंदे अतिशय बारकाईने प्रयत्नशील आहेत। कर्जत जामखेड एमआयडीसीच्या प्रश्नावरती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली होती। तर फक्त कर्जत जामखेडची एमआयडीसी 1000 एकरांची असू द्या असं रोहित पवार यांनी म्हटलंय। सरकारचा निर्णय चुकला तर आम्ही शांत बसणार नाही असं देखील रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये एकंदरीत एमआयडीसीच्या मुद्द्यावरून जुळलेली पाहायला मिळत आहेत। मग मी काय करू? तो मुद्दा सुटलेला दिसत आहे। हे का राम शिंदे साहेब सांगतील तशा पद्धतीने तो मुद्दा सुटेल। नाही, राम शिंदे सांगतात ते व्हावं। फक्त माझं एकच आहे की 1000 एकरापेक्षा कमी एमआयडीसी नको। एमआयडीसी करत असताना माझ्या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी इतर ठिकाणी माळढोकचा प्रश्न आहे, फॉरेस्टचा प्रश्न आहे। त्यामुळे अशाच ठिकाणी जे आता आम्ही निवडले तिथं मोठ्या मोठ्या फॅक्टऱ्या येऊ शकतात, मोठी चिमणी होऊ शकते, पण त्यांनी जर ते हलवलं तर मग तिथं फक्त गोडाऊनच करावं लागतं आणि गोडाऊन केल्यानंतर तिथं जास्त लोकांना नोकरी देता येत नाही। त्यामुळे आम्ही जो अभ्यास करून निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे, पण दादा त्या बाबतीत लक्ष घालतील। पण जर निर्णय चुकला तर आम्ही तर शांत बसणार नाही।